Dear student, today we have discussed about the most important and interesting part, chemistry, and the name of this concept is buffer solution. This buffer solution is used in various fields. For example, in the preparation of dyes, drugs, ink, paint. Then most important application to maintain the pH of blood. Then it is used for preservative of fruits and food. Then it is also used in digestion system. Okay, so digestion of food, and it is also used for the precipitation of third group element. Precipitation, it is a qualitative analysis, used for the qualitative analysis. There's a various field, in the various field used in buffer solution. So today we have discussed about what is the meaning of buffer solution, how to prepare this buffer solution, and which mechanism behind it. Okay, first I have take two-part lecture. In first part, discuss the what is the meaning of buffer solution. Preparation of buffer solution means it is a type of buffer solution actually, and mechanism of buffer solution. Okay, and next part we have discussed about the Henderson-Hasselbalch equation and related to the numericals. Okay, so this part is the most important for JE and DT, is the most important. So start. So first, what is the meaning of buffer? First, what is the meaning of buffer? Buffer solution means the solution which resists the sudden change in pH when addition of small amount of acid or base or on dilution. Okay. So what is the meaning of the definition? हे बघा. Consider हे बघा एक बघा एक बीकर आहे, बीकर हे बीकर आहे आणि या बीकर मध्ये एखादं सोल्युशन आहे, कोणतंही सोल्युशन. कन्सिडर करा की त्या सोल्युशनचा समजा पीएच हे कन्सिडर करा, पीएच आहे 7.9 हे कन्सिडर एक सोल्युशन आहे, पीएच 7.9 आहे. ओके, तर समजा ह्या बीकर मध्ये जे सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये आता पीएच 7.9 आहे, तर ह्या सोल्युशन मध्ये समजा मी जर ऍसिड ऍड केला, ऍसिड स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं, समजा स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, एसिड ऍड केला. ऍसिड म्हणजे काय? ऍसिड मीन्स अकॉर्डिंग टू आर्यन्स कन्सेप्ट इथे H प्लस आहे प्रेझेंट. ओके, ऍसिड ऍड केलं मध्ये. आता मला सांगा सोल्युशन याच्यामध्ये पीएच 7.9 आहे, ऍसिड ऍड केल्यानंतर, ऍसिड ऍड केल्यानंतर बरोबर आहे का, पीएच काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे ना, कारण तुम्हाला माहिती आहे पीएच रेंज काय असते, पीएच रेंज 1 to 14 ही रेंज आहे. ओके, सो 1 to 7 जनरली 0 to 14 मध्ये घेतात, जनरली 1 to 14. 0 to 7 it is acidic, 7 to 14 it is a base, and overall correct 7 is a neutral. ओके, समजा H प्लस आहे याच्यामध्ये ऍड केलं, H प्लस म्हणजे ऍसिड ऍड केलं, तर ऍसिड ऍड केल्यावरच पीएच काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे ना. पीएच काय पाहिजे? पीएच इज डिक्रीजेस व्हेन आफ्टर ऍडिशन ऑफ द ऍसिड. ऍसिड ऍड केल्यानंतर पीएच काय होतं? डिक्रीज होतो, डिक्रीज. लक्षात आलं का? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा हे सोल्युशन याच्यामध्ये जर आपण बेस ऍड केला, बेस स्ट्रॉंग बेस ऍड केला, बेस मीन्स OH मायनस, OH मायनस मीन्स NaOH KOH. ओके, त्याच्यामध्ये बेस ऍड केला. बेस ऍड काय करणार म्हणजे बेस ऍड केल्यानंतर आफ्टर ऍडिशन ऑफ बेस, पीएच इज इन्क्रीजेस. पीएच काय झालं पाहिजे? इन्क्रीज झाला पाहिजे. कशाला? हे जनरली सोल्युशनला होतं. म्हणजे पर्टिक्युलर समजा सोल्युशन एक्झाम्पल घ्या, समजा सोल्युशन न्यूट्रल आहे, म्हणजे एखादा सोल्युशन पीएच 7 आहे, तर ऍसिड ऍड केल्यानंतर दिस सोल्युशन इज फ्रॉम द ऍसिडिक सोल्युशन होतं. आणि समजा बेस जर ऍड केला आपण, बेस ऍसिडच्या वेळी सुद्धा बेस ऍड केलं तर सोल्युशन काय होतं? बेसिक होतं. म्हणजे हे कोण डिटेक्ट करतं? हे ठरवतं पीएच. पीएच वरून आपण कळतं, पीएच वरून कळतं की सोल्युशन ऍसिडिक झाले की बेसिक झाले. कशाला का? तर बफर सोल्युशन तसं नाही आहे. बफर सोल्युशन म्हणजे असं आहे, जर समजा बीकर आहे. ओके, सो दिस इज बीकर.
आणि या बीकर मध्ये समजा बफर सोल्युशन आहे, सोल्युशन आहे, बफर सोल्युशन आहे, आणि ह्याच्यामध्ये समजा आपण ऍसिड ऍड केला, ऍसिड HCl H2SO4 नंतर ऍसिड ऍड केला, तरी ह्या जो बफर सोल्युशन आहे त्या बफर सोल्युशनचा pH चेंज होत नाही. आफ्टर ऍडिशन ऑफ ऍसिड the pH of this solution does not change. और समजा याच्यामध्ये आपण बेस ऍड केला, बेस ऍड केला, ऍसिडच्या ऐवजी काय केला आपण याच्यामध्ये बेस ऍड केला. बेस जरी ऍड केला तरी ह्या सोल्युशनचा pH चेंज होत नाही. मग असं जे सोल्युशन असतं की त्याच्यामध्ये ऍसिड किंवा बेस ऍड केल्यानंतर pH चेंज होत नाही, म्हणजे तो जो सोल्युशन आहे ते सोल्युशन काय करतं, pH ला काय करतं, रेजिस्ट करतं. काय करतं, pH ला रेजिस्ट करता, अपोज करतं. त्या सोल्युशनला काय म्हणायचं, बफर सोल्युशन. दिस सोल्युशन इज कॉल्ड एज अ बफर सोल्युशन. कशाला, टू रेजिस्ट द सडन चेंज इन pH when addition of small amount of acid or base or on dilution. डायल्युशन केलं तरी pH का होतो, चेंज होतो. तर हे सोल्युशन असं आहे, बफर सोल्युशन असं असतं की ज्या सोल्युशनचा ऍसिड ऍड केला तरी pH चेंज होत नाही, बेस ऍड केला तरी pH चेंज होत नाही, किंवा डायल्युशन केलं कशाला घ्यायचं, व्हॉल्यूम जर वाढवलं तरी pH चेंज होत नाही. अशा सोल्युशनला काय म्हणतो, दिस सोल्युशन इज कॉल्ड एज अ बफर सोल्युशन. दिस सोल्युशन इज कॉल्ड एज अ बफर सोल्युशन. मग याच्या मागचं मेकॅनिझम काय, ऍसिड ऍड केल्यावर ऍक्च्युअली काय चेंज होतो, बेस केल्यावर ऍक्च्युअली काय चेंज होतो, का चेंज होत नाही pH, तेच आपल्याला बघायचं. तर सुरुवातीला बघू आपण प्रिपरेशन ऑफ बफर सोल्युशन. पहिलं सोल्युशन आपण काय करू, प्रिपेअर करू, प्रिपरेशन ऑफ बफर सोल्युशन. सो फर्स्ट there are three types of buffer solution. First is a acidic buffer, second is basic buffer, and third is natural buffer. Three types आहेत, एक acidic buffer, हे बेसिक बफर आणि हे नॅचरल बफर. हे बफर सोल्युशन्स आहेत, ऑल आर बफर सोल्युशन. तर ते प्रिपेअर करता येत पाहिजे. ओके, सो फर्स्ट हाऊ टू प्रिपेअर द ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफर कसं प्रिपेअर करायचा, ऍसिडिक बफर मीन्स वीक ऍसिड, इट इज मिक्सचर ऑफ वीक सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. कशाला, म्हणजे आपण एखादं वीक ऍसिड घेतलं, वीक ऍसिड तुम्हाला माहिती आहे ऍसिड दोन टाइप्स असतात, एक असतो स्ट्रॉंग ऍसिड, एक असतो वीक ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय, आता ऍसिड म्हणजे काय, तर H+ आयन जो फॉर्म करतो सॉल्व्हंट मध्ये, एखादा इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स डिसोसिएट झाल्यानंतर H+ आयन फॉर्म करत असेल, दिस इज कॉल्ड एज ऍसिड, त्याला ऍसिड असं म्हणतो. ऍसिडची पुन्हा दोन टाइप्स, एक स्ट्रॉंग ऍसिड आणि एक वीक ऍसिड. मग असा एखादा सबस्टन्स, असा एखादा ऍसिड जो कम्प्लिटली डिसोसिएट होतो, 100% डिसोसिएट होतो, त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग ऍसिड असं म्हणतो. आणि वीक ऍसिड कोणाला म्हणायचं, द सबस्टन्स which partially dissociate in solvent or partially dissociate in water is called as a weak acid. लक्षात घ्या, हे तुम्हाला माहित असणं महत्त्वाचं, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड कुठले ते, बरोबर आहे. एखादा वीक ऍसिड घेतला आणि प्लस सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस, आपल्याला सॉल्ट घ्यायचा आहे. कशाला का, सॉल्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सॉल्ट म्हणजे इट इज अ मिक्सचर ऑफ और इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऍसिड अँड बेस, त्याला म्हणतो आपण सॉल्ट असं म्हणायचं. आपल्याला सॉल्ट घ्यायचा आहे, तर सॉल्ट कसा पाहिजे, इट इज अ बेसिक सॉल्ट पाहिजे. कसा पाहिजे, बेसिक सॉल्ट. सॉल्टचे पुन्हा चार टाइप्स आहेत, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, ओके, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस आणि वीक ऍसिड आणि वीक बेस. हे सगळा बेसिक पार्ट आहे, हा परफेक्ट पाहिजे तुमच्यासाठी. हा, हे बघा, तरी लक्षात घ्या, ऍसिडिक बफर कसा तयार करतो असणार, इट इज द मिक्सचर ऑफ वीक ऍसिड अँड सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. आता फॉर एक्झाम्पल कुठलं, वीक ऍसिडचं एक्झाम्पल कुठलं, समजा तुम्ही जनरल एक्झाम्पल घेतलं, तुम्हाला माहिती आहे ऍसिडिक ऍसिड. Acetic acid is weak acid. का weak acid? Because after dissociate in water, it can form partial H+ ion. म्हणजे राहिलं तर मी डिसोसिएट केला वॉटर मध्ये, तर काय आन्सर होणार आहे, काय आन्सर होणार, CH3COO- प्लस H+. तर काय होतो, पार्शली डिसोसिएट होतो. कसा होतो, पार्शली डिसोसिएट. म्हणजे हा ऍसिड आहे, ऍसिड काय H+ आयन बाहेर पडतो. तर हा जर आपण वॉटर मध्ये डिसोसिएट केला, H+ आयन, इथं जी मिळणार H+ आयन हे 100% मिळत नाही, 100% मिळत नाही, म्हणजे एकदम स्मॉल एक्सटेंट मध्ये मिळतो. कसं मिळतो, स्मॉल एक्सटेंट. तसं लगा, तर ह्याला म्हणायचं वीक ऍसिड म्हणायचं, वीक ऍसिड. एक ऍसिडिक ऍसिड झालं,
आणि सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस कुठला तर बघा CH3COONA. दिस इज सोडियम ऍसिटेट, दिस इज सोडियम ऍसिटेट, दिस इज सॉल्ट, दिस इज अ सॉल्ट. हा सॉल्ट आहे. हा सॉल्ट कशावर नाही तर ह्याचं जर आपण डिसोसिएशन केलं, डिसोसिएशन म्हणजे याच्यामध्ये जर वॉटरचं त्याच्यामध्ये जर ऍडिशन केली, वॉटरची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला मिळतं की ऍसिड मिळतो आणि बेस मिळतो. सांगतो कसं. तर समजा फॉर एक्झाम्पल बघा CH3COONA सोडियम ऍसिटेट. ऑक्सिजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज, सोडियम कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यामध्ये ऍड केला आपण वॉटर, तर काय होतं बघा वॉटर. वॉटर म्हणजे काय H प्लस आहे, OH मायनस आहे, H प्लस आहे, OH मायनस आहे. आता बघा दिस H प्लस गोइंग टुवर्ड्स ऑक्सिजन, दिस OH मायनस गोइंग टू दिस सोडियम. काय मिळेल तुम्हाला CH3COOH प्लस NaOH. आता इथे काय मिळेल तुम्हाला, याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर तुम्हाला मिळणार ऍसिटिक ऍसिड अँड सोडियम हायड्रोक्साईड. तुम्हाला माहिती आहे ऍसिटिक ऍसिड इट इज अ वीक ऍसिड, डिसोसिएट होत नाही 100%. बट NaOH इज अ स्ट्रॉंग बेस. NaOH स्ट्रॉंग बेस म्हणजे NaOH जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर बेस का तर की OH मायनस आहे, OH मायनस इज बेसच म्हणतो. NaOH जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर तो 100% OH मायनस आयन्स काय करतो तयार करतो. दिस इज कॉल्ड एज अ स्ट्रॉंग बेस. हे बेसिक टर्म्स आहेत. बफर सोल्युशनसाठी तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. इझिली काय करता आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. मी तुम्हाला ट्रिक एक सांगतो. तर बघा आपलं टोटल वर जो पिरियडिक टेबल आहे, ट्रिक ग्रुप नंबर फर्स्ट आणि ग्रुप नंबर सेकंड. मीन्स ग्रुप नंबर फर्स्ट कॉल्ड एज अल्कली मेटल आणि सेकंड इज अल्कलाइन अर्थ मेटल. बरोबर आहे काय. अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल ह्यांचे जे ऑक्साइड्स किंवा जे हायड्रोक्साइड्स असतात, ऑक्साइड किंवा ह्यांचे हायड्रोक्साइड जे असतात ते काय असतात स्ट्रॉंग बेस असतात. कसं ते स्ट्रॉंग बेस हे लक्षात ठेवते ते. आता बघा हा NaOH हा बेस आहे ना, मग याच्यामध्ये सांगा कॅटायन कोण आहे Na प्लस, आणि Na प्लस कुठल्या याच्यामध्ये दिस इज अ अल्कली मेटल. लक्षात का म्हणजे NaOH कॅटायन हा अल्कली मेटल मधला आहे. आता हा कसं दिस इज अ स्ट्रॉंग बेस असतो. असतो हा स्ट्रॉंग बेस. लक्षात का हे लक्षात ठेवायचं ते. आणि स्ट्रॉंग ऍसिड कसं ओळखायचं, ग्रुप नंबर 17 मध्ये हॅलोजन सिरीज म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. बरोबर आहे. हे अनायन्स असतात, अनायन्स. यांच्या बरोबर जर H प्लस असेल म्हणजे समजा HCl, HBr, HI, HCl, HBr, HI तर ते काय असतात दिस इज अ स्ट्रॉंग ऍसिड असतात. ते काय असतात स्ट्रॉंग ऍसिड. एक्सटर्नल केस आहे HF आहे. HF जो आहे दिस इज अ वीक ऍसिड. HF काय वीक ऍसिड. वीक ऍसिड का H प्लस साइन जास्त फॉर्म करत नाही कारण की स्ट्रॉंग बॉन्ड. HI, HCl, HBr आणि HI हे जे सगळे आहेत दिस इज अ स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं स्ट्रॉंग बेस कुठले आणि स्ट्रॉंग ऍसिड कुठले. मग राहिलेले सगळे काय असणार आहे वीक असणार ना. वीक ऍसिड आणि वीक बेस हे 16 पार्ट आहे. हा पार्ट लक्षात ठेवा. कशाला अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, ऑक्साइड्स अँड हायड्रोक्साइड, स्ट्रॉंग बेस. ग्रुप नंबर 17 फ्लोरीन घेसेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. राहिले सगळे काय असतात सगळे स्ट्रॉंग ऍसिड्स असतात. चल का म्हणजे एवढेच नाहीत अजून बरेच आहेत. आपण एक्झाम्पल मध्ये घेणारच आहे. ठीक आहे. काय करतो आपण ऍसिडिक बफर हाऊ टू प्रिपेअर. इट इज अ मिक्सचर ऑफ वीक ऍसिड अँड सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. काय घेतलं त्याच्यामध्ये मी वीक ऍसिड कुठला आहे. वीक ऍसिड इज अ ऍसिटिक ऍसिड. दिस इज ऍसिटिक ऍसिड अँड सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. हा सॉल्ट आहे. सॉल्ट हा कसा स्ट्रॉंग बेस आहे कारण की इथे काय येते ह्याचं जर आपण डिसोसिएशन केलं तर हे ऍसिटिक ऍसिड आणि NaOH मिळतो. दिस इज वीक ऍसिड म्हणजे वीक ऍसिड मधून ह्याच्यावर H प्लस साइन जास्त मिळणार नाहीये. It cannot form the high amount of H plus ion. This is a strong base. Strong base म्हणजे इथं OH मायनस आयन्स काय मिळणार 100% मिळणार. OH मायनस काय मिळणार 100% मिळणार. इथे H प्लस आयन जास्त मिळणार आहेत का जास्त मिळणार नाहीत, कमी प्रमाणात मिळणार. इथं OH मायनस जास्त प्रमाणात मिळणार. मग जास्त क्वांटिटी कोणाची आहे H प्लस की OH मायनस. जास्त क्वांटिटी OH मायनस. मग OH मायनस काय दिस इज अ बेस. OH मायनस आयन्स जास्त आहे ना. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज हाय ॲज कम्पेअर टू H प्लस. सो दिस इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. यस सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. ठीक. आता मी तुम्हाला सांगितलं हाऊ टू प्रिपेअर द ऍसिडिक बफर सोल्युशन कसं करायचं. आता बघा
आता हे कसं प्रिपेअर करायचं, एक बिकर घेतलं आपण, हे बिकर घेतलं, बिकर मध्ये काय घेतलं, वीक ऍसिड घेतला, ऍसिडिक ऍसिड. ओके, त्याच्यामध्ये काय घेतलं आपण, ऍसिडिक ऍसिड घेतला, ऍसिडिक ऍसिड घेतला आणि त्याच्यामध्ये ऍड काय केलं, एक्स्ट्रा ऍड काय केला, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस, म्हणजे कुठला, CH3COON याच्यामध्ये ऍड केलं. या दोघांची मिक्सिंग आहे. त्या दोघांचं मिक्सिंग झाल्यानंतर आफ्टर मिक्सिंग ऑफ दिस टू सबस्टन्सेस यू ऍसिडिक बफर तुम्हाला मिळतो, ऍसिडिक बफर मिळतो. इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. लक्षात आलं? ठीक. नेक्स्ट पॉइंट इज अ बेसिक बफर. सो हाऊ टू प्रिपेअर द बेसिक बफर. बेसिक बफर कसा तयार करायचा, तर बघा ऍसिडिक बफरला कंडिशन काय आहे, बेसिक बफरला कंडिशन काय तुम्हाला सांगितलं. आता बघा ऍसिडिक बफर मीन्स it is a weak acid plus salt of strong base, and basic buffer means it is the mixture of weak base. It is a mixture of weak base and salt of strong acid. त्याच्या बरोबर उलटा, it is a mixture of weak base and salt of strong acid. आता वीक बेस कुठला, असा एखादा इलेक्ट्रोलाइट जो पार्शली काय होतो, वॉटर मध्ये डिसोसिएट होतो. कशाला का, फॉर एक्झाम्पल आता वीक बेस पण आहे NH4OH, अमोनियम हायड्रोक्साइड. अमोनियम हायड्रोक्साइड इज अ वीक बेस. अमोनियम हायड्रोक्साइड वीक बेस, हा वीक बेस आहे. तर ह्याचं जर आपण डिसोसिएशन केलं वॉटर मध्ये तर काय प्रिपेअर होणार, NH4 प्लस OH मायनस. इट इज अ वीक बेस. OH मायनस तुम्हाला जास्त मिळणार नाही, पार्शियल मिळणार, पार्शियल. म्हणजे हा असणार आहे, हा दिस इज अनआयोनाइज्ड फॉर्म असणार आहे, आणि हा कसा असणार आहे, आयोनाइज्ड फॉर्म. म्हणजे एक बीकर आहे, त्या बीकर मध्ये तुम्ही वॉटर घेतला, त्या बीकर मध्ये घेतलं तुम्ही वॉटर, वॉटर मध्ये तुम्ही ऍड केला NH4OH. NH4OH बघा 100% डिसोसिएट होणार नाही, 100% डिसोसिएट होणार नाही. थोडेसे काय डिसोसिएशन होईल, द स्मॉल एक्सटेंट डिसोसिएशन होईल. म्हणजे ह्या बीकर मध्ये काय असणार आहे, NH4 प्लस असणार, OH मायनस असणार. दिस इज आयोनाइज्ड प्लस काय असणार आहे, NH4OH. म्हणजे ह्या बीकर मध्ये NH4 प्लस OH मायनस आणि NH4OH पण असणार. हे कशामध्ये असणार आहेत, वॉटर मध्ये असणार. कशामध्ये असणार, वॉटर मध्ये. ओके, सो दिस इज अ बेसिक बफर. म्हणजे काय घेतलं, म्हणजे वीक बेस घेतला आणि सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड कुठला, NH4OH. अमोनियम क्लोराइड, दिस इज अ सॉल्ट. हा सॉल्ट आहे, पण हा सॉल्ट कुठला आहे, ऍसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे. तर हा जो सॉल्ट आहे, दिस इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड. कशाला, तर हाऊ टू आयडेंटिफाय, त्याचा हायड्रोलिसिस केला आपण. मी तुम्हाला सांगितलं NH4 प्लस Cl मायनस H2H प्लस अँड OH मायनस. आता बघा NH4 प्लस OH मायनस प्रोडक्ट H plus Cl minus HCl. So this NH4OH is a weak base. HCl is a strong acid. म्हणजे इथं OH मायनस सायन्स आहे, OH मायनस सायन्स हे स्मॉल अमाऊंट मध्ये मिळणार, स्मॉल अमाऊंट मध्ये. आणि इथं हा स्ट्रॉंग ऍसिड असल्यामुळे H प्लस साइन जास्त अमाऊंट मध्ये मिळणार. म्हणजे जास्त सायन्स कोणाचे, OH मायनस की H प्लस चे आयन जास्त आहे. H प्लस चे आयन जास्त, म्हणजे H प्लस आयन जास्त तर काय असणार, दिस इज अ acidic. This is a acidic. So this is basic buffer घेतला. Weak base घेतला आपण NH4OH. त्याच्यामध्ये जर आपण समजा salt of strong acid NH4Cl, NH4OH आणि NH4Cl या दोघांचं मिक्सिंग केलं, या दोघांचं मिक्सिंग केल्यानंतर you get basic buffer solution. त्यामुळे त्याच्यामध्ये basic buffer solution मिळतो. This is most important part. Okay. Weak acid CH3COOH, salt of strong base CH3COONA, weak base NH4OH, and salt of strong acid NH4Cl. This is preparation. Acidic buffer prepare केला, basic buffer prepare केला. आता काय करू आपण, natural buffer. Natural buffer म्हणजे काय, natural buffer means it is a mixture of, it is a simple mixture of
salt of weak acid and weak base. Salt of weak acid and weak base. This is called as a natural buffer. त्याला काय म्हणायचं? नॅचरल बफर असं म्हणायचं. नॅचरल बफर म्हणजे काय? वीक ऍसिड आणि वीक बेस. वीक ऍसिड आणि वीक बेस त्या दोघांचं जे मिक्सिंग आहे, त्या दोघांचे मिक्सिंग आहे, त्या मिक्सिंगला काय म्हणायचं? नॅचरल बफर असं म्हणायचं. दिस कॉल्ड एज अ नॅचरल बफर्स. तसं हा एक सॉल्ट आहे, तर त्या सॉल्ट मध्ये वीक ऍसिड आहे आणि वीक बेस आहे. तर फॉर एक्झाम्पल CH3COO NH4 ammonium acetate. Ammonium acetate it is a natural buffer. हे सॉल्ट आहे. सॉल्ट बनायचं सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. कसं बघितलं मी तुम्हाला सांगितलं हायड्रोलिसिस करा, H2 ऍड करा. तुम्हाला माहिती आहे मायनस हा प्लस H2 मीन्स H प्लस अँड OH मायनस मायनस H प्लस प्लस NH4 plus OH minus. Acetic acid, it is a weak acid. NH4OH is a weak base. It's a weak acid. This is a weak base. यहाँ तो solve रहते हैं weak acid and weak base तैयार होता है. So this is called as a natural buffer. This is called as a natural buffer. चल क्या? This is three types of buffer solution: acidic buffer, basic buffer, and natural buffer. Okay, this is a preparation. This is simple preparation. आता most important part, what is the mechanism? The mechanism का सांगतो कसं आहे mechanism. आपण ओलं करून घेतले डस्ट पार्टिकल त्याची कटतं ना ऍब्सॉर्प्शन. आता बघू आपण याचं मेकॅनिझम. फर्स्ट बफर, ऍसिडिक बफर. हाउ टू प्रिपेअर? इट इज अ मिक्सचर ऑफ weak acid and salt of strong base. Weak acid means CH3COH, weak acid, and the salt of strong base means CH3COOH. आता हे लक्षात घ्या, हे एवढे दोघच नाही आहेत. ऍसिडिक बफरला कुठला पण एक वीक ऍसिड, कुठला पण एक वीक ऍसिड प्लस कुठला तरी सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आपण यूज करू शकतो. लक्षात घ्या, बरेच एक्झाम्पल आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करतो ऍसिडिक बफर सोल्युशन तयार करता येतं. लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. फॉर एक्झाम्पल H2CO3 is a carbonic acid, okay, plus NaCO3, sodium bicarbonate. So in this case, this carbonic acid, it is a weak acid, and NaCO3 the salt of strong base. This is salt of strong base. हे लक्षात घ्या, this salt of strong base. या दोघांचं कॉम्बिनेशन केलं मला काय मिळणार आहे? ऍसिडिक बफर मिळणार आहे. This form the acidic buffer. Another example, HCl, hydrogen cyanide, plus NaCN, sodium cyanide. This is also acidic buffer. How to identify this acidic buffer? HCN is a weak acid and NaCN is a salt of strong base. NaCN is a salt of strong base. Another example, this is a benzoic acid plus this is sodium, sorry, this is a potassium benzoate. This is a potassium benzoate. This is a weak acid and this is salt of strong base. The salt of strong base. This is also basic. Very example आहे. Number of examples आहेत ज्याच्यामध्ये आपलं ऍसिड बफर सोल्युशन तयार होतं. आता आपण एक्झाम्पल घेतले ऍसिटिक ऍसिड प्लस सोडियम ऍसिटेट. ओके, मग तर बेसिक रिक्वायरमेंट काय? ऍसिड बफरला वीक ऍसिड पाहिजे, एक वीक ऍसिड, आणि दुसरा सॉल्ट पाहिजे. करतो काय पाहिजे? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. आता फर्स्ट ऑफ ऑल, sodium acetate is a weak acid
means it is a partially dissociate. Means CH3COO minus plus H plus. This is a partially dissociate. Partially dissociate. Sodium acid is a salt. All salts are completely dissociate. हा salt है, dissociate होणार complete. Acetate आहे, CH3 minus Na plus. Dissociation कोणाचा? सोडियम एसिटेट. This is a dissociation of acetic acid. आता बघ, acetic acid, sodium acetate, त्यांचे आयन्स तयार झाले. Beaker, in the beaker, sodium acetate plus acetic acid plus sodium acetate दोन्ही मिक्स आहेत आयनिक फॉर्म मध्ये, आणि हा अनडिसोसिएट मध्ये, ते बीकर मध्ये असणार आहे. बरोबर. आता जर समजा फर्स्ट मी काय म्हटलं, ऍसिड ऍड केला किंवा बेस ऍड केला, ऍसिड किंवा बेस ऍड केला, पीएच चेंज होत नाही. आता जनरल लक्षात घ्या, ऍसिडिक बफर समजा आपण हे सोल्युशन घेतलं, ह्याचं जर मिक्सिंग घेतलं, ऍसिटिक ऍसिड प्लस सोडियम ऍसिटेट, तर ह्याचा पीएच असतो, त्या ओव्हरऑल ह्याचा पीएच असतो, ह्याचा पीएच असतो 4.75. इथं असतो 4.75 असतो. पीएच किती असतो? 4.75. हे लक्षात घ्या. आता बघ, सोल्युशन आहे विच ऍसिडिक बफर सोल्युशन. जर समजा याच्यामध्ये मी ऍड केला ऍसिड, एक्स्ट्रा स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला, H+. आता बघा, H+ जो आहे ऍसिड मधला H+ तर तो काय होतो, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हा, तो ऍड केलेला आपण एक्स्ट्रा ऍसिड जो आहे, ऍसिड एक्स्ट्रा H+ आहे, this H+ ion is a combined to this acetate. तर ऍसिटेट बरोबर काय होतं, कंबाईन होतो. आता इथं बघा, ऍसिडिक ऍसिड पण ऍसिटेट आयन, सोडियम ऍसिटेट मध्ये पण ऍसिटेट आयन, म्हणजे हा कॉमन आयन त्याला म्हणतो, दिस इज कॉल्ड एज कॉमन आयन. तो पुढचा पॉइंट आहे कॉमन आयन इफेक्ट. तर ऍसिड जेव्हा आपण ऍड करतो ऍसिड मधला H+, this H+ ion is a combined or form bond this acetate. मग ऍसिटेट बरोबर H+ ion रिएक्ट होणार, CH3COO minus plus H+ plus H+ काय मिळणार, CH3COH. तुम्हाला माहिती आहे CH3COH म्हणजे ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड मीन्स weak acid, acetic acid means weak acid, and weak acid it cannot change the pH. large pH लक्षात घ्या, acetic acid हे weak acid आहे, आणि ह्या weak acid मुळे pH चेंज होत नाही, म्हणजे स्मॉल एक्सटेंट मध्ये चेंज होतं, एकदम स्मॉल एक्सटेंट मध्ये काय होतं चेंज, म्हणजे ऍसिटिक ऍसिड मुळे pH चेंज होणार नाही का, बिकॉज इट इज अ वीक ऍसिड. दिस इज अ वीक ऍसिड, हे लक्षात घ्या. तुम्ही ऍसिड ऍड केल्यानंतर H+ आयन ऍड केल्यानंतर तो H+ आयन जो असतो ऍड केलेला H+ आयन, तो हे जे कॉमन आयन जे आहेत त्यावर रिएक्ट होतो ऍसिटेट बरोबर, आणि काय जे कॉम्बिनेशन होतं हे इतना आयन्स, दिस इज H+ आयन, ऍसिटिक ऍसिड, दिस इज वीक ऍसिड, and weak acid cannot change the pH. म्हणजे pH तसं राहिला, जर pH किती आहे समजा 4.75, म्हणजे H+ आयन जर ऍड केला तरी pH चेंज होणार नाही. मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट समजा मी ऍड केला बेस, समजा ऍड केला बेस मीन्स आता H+ आयन, बेस मीन्स OH मायनस आहे, बेस मीन्स OH मायनस आहे, OH मायनस ऍड केला. आता काय होतं बघा, OH मायनस आयन्स आहे, दिस OH मायनस आयन्स cannot react with this acetate because this is a minus, cannot react. दोन पॉसिबिलिटीज आहेत, एक तर OH मायनस रिएक्ट विथ H+ और OH मायनस रिएक्ट विथ Na+. पहिली गोष्ट, in this case this OH minus ion is combined to this H+, तर H+ बरोबर रिएक्ट होतो. Na+ बरोबर काय होतं तुला मी सांगतो. हे बघा, हा ऍड केलेला आपण जो बेस आहे, त्या बेस मधला OH मायनस हा कोण रिएक्ट होणार, या ऍसिटिक ऍसिड पासून आलेला H+ बरोबर, म्हणजे H+ and plus OH मायनस काय मिळणार तुम्हाला, फॉर्म H2, वॉटर मिळतं तुम्हाला. काय मिळतं, वॉटर. आणि वॉटर कॅनॉट चेंज द pH. वॉटर जो आहे तो pH चेंज करू शकत नाही, हे लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट. बरं, आता राहिला प्रश्न काय, Na+ का रिएक्ट होत नाही,
Na वर प्लस आहे OH वर मायनस आहे, काय रिॲक्ट होत नाही. पहिली गोष्ट Na प्लस इज कमिंग फ्रॉम स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस जाणार नाही ना, हे काय आहे, सॉल्ट ऑफ, इट इज सॉल्ट ऑफ, इट इज बेसिक सॉल्ट. ओके, इट्स अ बेसिक सॉल्ट. Na प्लस आलाय बेस पासून आलाय. हा पण काय बेस, हा पण बेस आहे. रिॲक्ट होईल का, इट कॅनॉट बी रिॲक्टेड. हे लक्षात घ्या. त्यामुळे H प्लस आणि रिॲक्ट होणार बरोबर OH मायनस बरोबर. H प्लस OH मायनस टू फॉर्म द H2O, फॉर्म द H2O, सो वॉटर मॉलिक्युल. हे झालं त्याचं मेकॅनिझम. तुम्ही ऍसिड ऍड केला H प्लस, काय मिळाला, ऍसिटिक ऍसिड. ओके, OH प्लस ऍड केला बेस, तर ऍड झाला का H प्लस बरोबर माय वॉटर. म्हणजे ऍसिटिक ऍसिड कॅनॉट चेंज द pH, H2O cannot change the pH. The pH change होत नाही. It's the most important part. हे झालं ऍसिडिक बफरचं मेकॅनिझम. जसं ऍसिडिक बफर मेकॅनिझम, नेक्स्ट कुठलं बघू आपण, बेसिक बफर मेकॅनिझम. Basic buffer means it is a mixing of weak base and salt of strong acid. Weak base and salt of strong acid. Weak base means NH4OH, ammonium hydroxide, and salt of strong acid is like NH4Cl. NH4 dissociate, we get NH4 plus OH minus. It is a weak electrolyte. It is a weak base, means cannot form 100% OH minus. OH minus 100% तयार करू शकत नाही. And this is a salt. Okay. बीकर मध्ये दोघांचं मिक्सचर, इट इज मिक्सिंग. हे दोघं मिक्स केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, pH नियरली अबाउट इज 9.25. 9.25 म्हणजे ह्यांचा जो pH आहे, pH कोणाचा बेसिक बफर, म्हणजे कोणाचं बेसिक बफर NH4 च्या NH4 या दोघांचं कॉम्बिनेशन pH आहे 9.25. मी पण ह्याच्यामध्ये पण बरेच टाइप्स आहेत, ह्याच्यामध्ये पण बरेच टाइप्स आहेत. फॉर एक्झाम्पल ग्लायसिन अँड ग्लायसिन हायड्रोक्लोराइड, दिस इज कॉम्बिनेशन इज ऑल्सो बेसिक बफर सोल्युशन. ओके, व्हेरी सर. मग आपण बघितलं जेई मध्ये क्वेश्चन्स असे विचारले आहेत, जेई मेन्सला विचारले, जेई ऍडव्हान्सला क्वेश्चन विचारले की एखादा तुम्हाला एक सबस्टन्स दिला जातो आणि देन यू हॅव टू आयडेंटिफाय दिस इज अ बेसिक और ऍसिडिक बफर. तो ऍसिडिक आहे की बेसिक आहे तुम्हाला ओळखायचं असतं. लक्षात का, हे लक्षात पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला असं दिलं NH4OH प्लस NH4Cl. ओके, NH4OH प्लस NH4Cl. This mixing of these two solution, which buffer is a formed? It is acidic? No. It is a basic? Yes, it is a basic buffer. A basic buffer है. Why a basic buffer? Because basic buffer is mixing. Which mixing? Mixing of weak base and salt of strong acid. NH4 is a weak base and NH4OH is a weak base and NH4Cl is the salt of strong acid. हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. जेई ला विचारलेले क्वेश्चन आहे, जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स मध्ये विचारलेले क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. ओके, सो फॉर्मेशन ऑफ दिस लाइन्स. दिस pH इज 9.25. आता बघा, समजा ह्याच्यामध्ये मी ऍड केला ऍसिड H प्लस आणि ऍड केला H प्लस, ऍसिड ऍड केला ह्याच्यामध्ये. ज्या बेसिक बफर सोल्युशन मध्ये मी ऍसिड केला H प्लस आहे, काय होतं? फर्स्ट केस, दिस H प्लस आहे, ऍसिड कंटेनिंग H प्लस आहे, दिस H प्लस आहे इज रिएक्ट विथ OH मायनस आहे. तो कनेक्ट होतो OH मध्ये होतो, म्हणजे काय होतो, H प्लस प्लस OH मायनस. काय मिळणार तुम्हाला, वॉटर. देन टू फॉर्म द वॉटर. तुम्हाला माहिती आहे वॉटर कॅनॉट चेंज द pH. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा जर ऍसिड ऍड करणार आहे, ऍसिड ऍड केल्यानंतर म्हणजे H प्लस आयन होणार याच्यामध्ये ऍड, H प्लस आयनचं कॉन्स्टंट वाढणार. दिस H प्लस आयन इज कंबाईन दिस NH4OH कंटेन्स OH मायनस आहे. NH4OH मध्ये आलेला OH मायनस रिएक्ट विल काय फॉर्म होईल, H2O फॉर्म होणार. काय फॉर्म होणार, H2O तयार झाला आणि H2 pH चेंज होत, सॉरी H2O कॅनॉट चेंज द pH. समजा ऍड केला याच्यामध्ये बेस मीन्स OH मायनस ऍड केला, OH मायनस आहे, दिस OH मायनस आहे. सो फर्स्ट
दिस OH मायनस आहे, आता बघा याच्यामध्ये दिस OH मायनस इज कंबाईंड टू द कॉमन आहे. हे बघा NH4OH मध्ये NH4 प्लस, NH4 मध्ये NH4 प्लस, NH4 प्लस NH4, दिस इज अ कॉमन आहे, त्याला कॉमन आहे म्हणतो. आपण ऍड केल्यावर जो बेस असतो, बेस म्हणजे OH मायनस आहे. दिस OH मायनस इज अ कंबाईंड टू NH4 प्लस. दिस OH minus combined to NH4 plus. This NH4 plus this OH minus. NH4 plus म्हणजे घेतले. OH minus पण ऍड केलेला बेस त्याचा OH minus. Then to form NH4 OH. This is a ammonium hydroxide. And you are already known that ammonium hydroxide is a weak base. Ammonium hydroxide कसा आहे, weak base आहे, आणि weak base मुळे pH चेंज होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही किती पण ऍसिड ऍड केला, किती पण बेस ऍड केला, किती पण म्हणजे याचा अर्थ स्मॉल अमाऊंट मध्ये ऍसिड ऍड केला, स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला, स्ट्रॉंग बेस ऍड केला, तरी पीएच चेंज होत नाही. सो दिस इज अ मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक अँड बेसिक बफर सोल्युशन. आणि लास्ट आहे तो नॅचरल बफर, त्याच्यामध्ये दोन्ही वीकच आहेत, बोथ आर वीक, वीक ऍसिड आणि वीक बेस. तुम्ही सॉल्ट याच्यामध्ये ऍसिड ऍड केला H+ आहे तरी पीएच चेंज होणार नाही, आणि ऍड केलं OH मायनस आहे तरी पीएच चेंज होणार नाही. सो दिस इज अ मेकॅनिझम, दिस इज अ मेकॅनिझम, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कशाला का आता बघा मेन ऍप्लिकेशन होतं आपल्या बॉडीमध्ये ब्लड. ब्लड जे आहे ते आपलं बफर सोल्युशनचं काम करतं. ब्लड त्याने की काय होतं याच्यामध्ये फूड, जसं का फूडद्वारे काय होतं आपलं कदाचित पीएच आपलं काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. ऍक्च्युली ब्लड जे आहे ते बफर सोल्युशन आहे. ब्लड इज अ बफर सोल्युशन. ओके, ब्लड इज अ बफर सोल्युशन. म्हणजे काय याच्यामध्ये ब्लड मध्ये H2CO3 आणि मला सांगते बघा NaCO3 इज का इज H2CO3 प्लस NaCO3 इज अ कॉम्बिनेशन आहे. सो दिस इज अ बफर सोल्युशन. ओके, जसे मेन ऍप्लिकेशन तर ऍसिडिक बफर, बेसिक बफर, नॅचरल बफर तुम्ही सांगितलं, प्रिपरेशन. ओके, आणि त्याचं महत्व असणारं मेकॅनिझम. ठीक आहे, स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरला आपण याचं बघू हाऊ टू कॅल्क्युलेट द पीएच ऑफ बफर सोल्युशन, हाऊ टू कॅल्क्युलेट द पीएच ऑफ एनी बफर सोल्युशन, आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर हँडरसन हॅसेलबाल्च इक्वेशन. ओके, ठीक.